सन्माननीय सदस्य दिलीप लांडे। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावरती माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो। प्रथम महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। अध्यक्ष महोदय, या वर्षीचं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महिलांच्या हक्कासाठी ज्यांनी लढलं त्या सावित्रीबाई फुले यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या महाराष्ट्राला हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा इतिहास लोकांसमोर जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी, विशेषतः या महापुरुषांच्या इतिहासाची जागृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं आणि सर्व मंत्रिमंडळाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये पश्चिम महाराष्ट्र तीर्थक्षेत्र समिती आहे। या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने या तीर्थक्षेत्राची सुधारणा करण्यासाठी ज्या निधीची तरतूद केलेली आहे त्याच्यात वाढीव तरतूद करण्यात यावी अशी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकांचं भाविक असं तीर्थस्थान आहे, धार्मिक भावना स्थळ आहे ते मांढरदेवीची काळूबाई। या परिसराचा डोंगराळ भाग आहे। आपण पाहिलं तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डोंगर कोसळत असतो। या शासनाला माझी विनंती आहे, या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं संरक्षण भिंत बांधून जो मंदिराच्या शेजारी परिसर आहे डोंगराळ भागाचा तो भाविकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी आणि भाविकांना दर्शन घेतल्यानंतर त्या रांगेमध्ये जागा उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी त्या परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी अशी या ठिकाणी मी माझ्या भावना आणि त्या ठिकाणी व्यक्त करत आहे। अध्यक्ष महोदय, याच माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रातील सर्व भाविकांचं जागृत देवस्थान आहे ते जेजुरीचा खंडोबा। या परिसर पाहिला तर आपण रस्त्यावरती जात असताना अतिशय अवघड आहे। जुना जो पठार आहे त्याही ठिकाणची सुविधा व्यवस्थित नाहीये। माझी आपल्याला शासनाला विनंती आहे, या ठिकाणी जुनं पठार असेल आणि नवीन आता गड आहे, या गडाचा विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, या शेजारी एक पुरातन मोठं मंदिर आहे, त्या शेजारी 180 एकर अभयारण्य आहे, जे श्री क्षेत्र आहे बणेश्वर। जायला रस्ता नाहीये, शेजारी नदी असल्यामुळे शिवगंगा नदीचा पात्र असल्यामुळे धोकादायक रस्ता आहे। माझी शासनाला विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यावर्षी 25 कोटीची तरतूद करून रस्ते आणि शेजारी परिसर जो धोकादायक परिसर आहे तो तातडीने त्या ठिकाणी रिपेअर करण्यात यावा। अध्यक्ष महोदय, आपल्याला ज्ञात आहे, आपण पण त्याच परिसरात राहता। माझी शासनाला विनंती आहे, काही गरीब भाविकांना जेजुरीपर्यंत जाऊ शकत नाही अशा भाविकांसाठी घाटकोपर या ठिकाणी श्री खंडोबाचं मंदिर आहे, प्रति जेजुरी बांधावं। अतिशय डोंगरावरती चांगला भाग आहे, त्याही ठिकाणी मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी फॉरेस्टची जागा आहे, ही सर्व वन विभागाची जागा सुद्धा आपल्याच ताब्यात आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, या ठिकाणी एक खंडोबाचं मंदिर एक धार्मिक भावना ठेवून त्या ठिकाणी बांधावं, जेणेकरून मुंबई शहरातील आपल्या लोकांसाठी ते लवकरात लवकर जेजुरीचं दर्शन घेण्याची भावना त्या ठिकाणी ठेवण्याची आपल्याला सोय होईल। अध्यक्ष महोदय, मला चांगली माहिती आहे की मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि फावडा आपल्याकडे जोडत असतात, त्यामुळे नागपूरच्या विभागातील मंदिरांसाठी 180 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली
अनेक चांगले केले, अजून करावे. पण हे करत असताना हा वर्षा बंगला आहे मुख्यमंत्र्यांचा, तो मुंबई शहरात आहे. हे सभागृह आहे ते मुंबई शहरात आहे. अध्यक्ष, माझी मुंबईच्या भाविकांच्या वतीने विनंती आहे, मुंबई शहरावरती ज्याचा आशीर्वाद आहे त्या मुंबा देवीचा मंदिराचा आराखडा तयार करावा. भाविकांसाठी त्या ठिकाणी चांगलं मंदिर, चांगली व्यवस्था करण्यात यावी अशी या ठिकाणी या माध्यमातून त्या मंदिरासाठी तरतूद करावी आणि आराखडा मंजूर करून घेण्यात यावा. बाबुलनाथ असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, अनेक भाविक पुऱ्या हिंदुस्थानमधील असतील, जगातील असतील, सिद्धिविनायक मंदिरात येत असतात. अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष हा आराखडा रखडलेला आहे. हा आराखडा तातडीने मंजूर करून शासनाने सिद्धिविनायक मंदिर असेल, अतिशय चांगला परिसर त्या करून भाविकांना ज्या अडचणी आहेत, त्या ठिकाणी रांग लागत असताना दर्शनासाठी ज्या अडचणी आहेत त्या अध्यक्ष महोदय दूर करून एक चांगलं मंदिर भाविकांसाठी त्या ठिकाणी बांधण्यात यावं अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामधील बोलत असताना मुंबई शहरामध्ये आपण मुंबईच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, मुंबई ही राज्याची राजधानी आहे. आर्थिक राजधानीमध्ये चांगल्या पद्धतीने व्यापारी यावेत, उद्योग यावेत, या दृष्टिकोनातून आपण 7 व्यापारी केंद्र आपण स्थापन करणार आहोत. अध्यक्ष महोदय, या व्यापारी केंद्राच्या शेजारीच मध्यभागी माझा चांदवली विभाग आहे. या चांदवलीच्या विभागाच्या बाजूला पवई तलाव आहे, पूर्व उपनगराला जोडणारे दोन्ही रस्ते आहेत, बांद्रा कॉम्प्लेक्स असेल, हे अतिशय जवळ आहे आणि याच ठिकाणी व्यापारी केंद्र होणार आहेत. माझी आपल्याला शासनाला विनंती, अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून या केंद्राला जोडणाऱ्या बाजूला असणारा चांदिवली विभाग हा झोपडपट्टी विभाग आहे. या विभागातून त्या ठिकाणी जाण्यासाठी, या ठिकाणी लोकांना रस्ते मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ शेजारी आहे. या सर्व लोकांना सुविधा मिळण्यासाठी अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे, या चांदिवलीचा एक आराखडा, नियोजित आराखडा तयार करावा. त्या चांदिवलीमधील रस्ते असतील, मिठी नदी सारखे नदी असेल, इतर नाले असतील, याचा संपूर्ण आराखडा तयार करून एक नियोजितबद्ध विकास करण्यात यावा आणि या विकासासाठी या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटीची तरतूद करण्यात यावी अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पश्चिम उपनगर असेल, मुंबई शहर असेल, या लोकांना बसण्यासाठी, आपल्या मुळाबाळासाठी त्या ठिकाणी चौपटी आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या उपनगरामध्ये एकही चौपटी नाहीये आणि म्हणून माझी आपल्याला विनंती, अध्यक्ष महोदय, छोटा काश्मीर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मोठं उद्यान आहे, त्याच शेजारी पवई तलाव आहे, मोठा तलाव आहे. या तलावा शेजारी जर आपण सुशोभीकरण केलं, गणेश घाट ते पवारवाडीपर्यंतचा घाट हा जरी आपण पाथवे सुरुवातीला केलात, तर अध्यक्ष महोदय, उपनगरातील लोकांना बसण्यासाठी एक चांगलं पर्यटन स्थळ होईल. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पर्यटक येतील. माझी आपल्याला विनंती, अध्यक्ष महोदय, या पवई तलावाचं सुशोभीकरण करून या तलावामध्ये अनेक सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात यावं. हा तलाव धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो, अध्यक्ष महोदय, आपल्याला ज्ञात आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी या तलावामध्ये म्हैसूर या धर्तीवरती आकर्षक सुशोभीकरण करून बोटिंगची व्यवस्था करावी. पाथवेज फुटपाथ चांगला बनवा, नानीनार पार्क बनवा, बालोद्यान बनवा, ओपन जिम पुरवण्यात यावं. अशा पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी दिल्यास चांगले पर्यटक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील आणि उपनगरातील, पूर्व उपनगरातील लोकांसाठी हा चांगला एक तलाव त्या ठिकाणी होईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला नागपूरचं उदाहरण सांगितलं, त्याच पद्धतीने नागपूरमध्ये जागतिक पातळीवरचं त्या ठिकाणी एक कारंजे बनवण्यात आलेलं आहे, फाउंटन बनवण्यात आलेलं आहे. अशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी नागपूरचा इतिहास दाखवलेला आहे. आपण पाहिलं असेल, अध्यक्ष महोदय, 2च मिनिटं झाली. अध्यक्ष महोदय, भांडूप विभागाच्या पण मी या ठिकाणी मांडतो, कांजूरमार्गच्या पण मांडतो. आपण जवळच आहोत सर्व, त्यामुळे त्या विभागाचे 10 मिनिटं, कांजूर विभागाचे 10 मिनिटं, असे मला 3 तास देण्यात यावेत. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने नागपूरमध्ये त्या ठिकाणी फाउंटन बनवण्यात आले, त्याच धर्तीवरती
या तलावामध्ये नागपूरचा इतिहास तिथं दाखवलाय. माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, सरकारने याच्या अगोदर पाहणी केलेली आहे, आराखडा तयार आहे. अध्यक्ष महोदय, त्या तलावामध्ये जागतिक पातळीचं एक चांगलं फाउंटन बनवून महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लेजर शोच्या माध्यमातून त्या पाण्यावरती दाखवण्यात यावा, जेणेकरून महाराजांचा इतिहास भावी पिढी समोर ठेवण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी एक चांगलं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी उपलब्ध होईल, अशी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याकडे माझी विनंती आहे. आणि यासाठी अध्यक्ष महोदय, पूर्वी 500 कोटीची तरतूद करण्यात आली होती. माझी आता आपल्याला विनंती आहे की टोकन मनी म्हणून त्या ठिकाणी 100 कोटीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, आपण बेल वाजवलीत म्हणून थोडक्यात घेतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे पाण्याचा प्रश्न अतिशय मुंबई शहरामध्ये बिकट होत चाललेला आहे. माझी शासनाला विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारे तलाव हे अपुरे पडत आहेत. मुंबई शहराला आता सध्या पाण्याची गरज 5000 दशलक्ष लिटर आहे. सध्या आपल्याकडे पाण्याचा कोठा 4200 दशलक्ष लिटर आहे. 800 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. अध्यक्ष महोदय, आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल, म्हणून या ठिकाणी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, समुद्राचं पाणी गोड करून 200 दशलक्ष लिटरचे पाणी आपण गोड करणार आहोत पिण्यासाठी, तो प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा. शासनाला माझी विनंती आहे की महानगरपालिकेने दिलेला प्रस्ताव जे नवीन धरण आहे, या धरणाला केंद्र शासनाच्या ज्या परवानगी लागणार आहेत, केंद्र शासनात पण आपलं सरकार आहे, या सरकारचा मुंबई शहरातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडून मुख्यमंत्री असतील, सरकार असेल, यांनी त्या ठिकाणी मागणी करून जे नवीन आपल्याला धरण बांधायचे त्याची परवानगी घेण्यात यावी, अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मोफत तळ दिलं जातं, सौर ऊर्जा मोफत दिली जाते, याच पद्धतीने उपनगरातील गोरगरीब लोकांसाठी जे SRA प्रकल्प राबवलेले आहेत, MMRDच्या माध्यमातून जे प्रकल्प राबवलेले आहेत, या प्रकल्पातून गोरगरिबांना सौर ऊर्जा देऊन त्या ठिकाणी त्यांना लाईटची सोय करण्यात यावी, या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. हे करत असताना त्या प्रकल्पाला लागणारं अनुदान हे 100% शासनाने खर्च करावं, अशी या ठिकाणी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात, तुमच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरावरती झोपडपट्टी वसलेल्या आहे. पावसाळ्यात डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. खेडेगावात त्यांना शासनातर्फे मदत केली जाते, मुंबई शहरात होत नाहीये. माझी शासनाला विनंती आहे, या संपूर्ण जीवितहानी होण्यापेक्षा त्यांच्या जीवाचा धोका आपण लक्षात घेऊन त्या ठिकाणी सर्वे करून कायमस्वरूपी या डोंगरावरती धोकादायक असणाऱ्या झोपडपट्टींचं पुनर्वसन करण्यात यावं, एवढी या ठिकाणी विनंती करतो. फक्त एकच मिनिटात संपवतो. ज्यांचं संरक्षण आपल्याला असतं त्या मुंबई पोलीस. अध्यक्ष महोदय, साकीनाका पोलीस स्टेशनला बसायला इमारत नाही. इमारत धोकादायक होती म्हणून कोसळली, तोडली गेलेली आहे. पोलिसांची वसाहत धोकादायक म्हणून तोडलेली आहे, त्यांना घरं मिळाली नाहीयेत. महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पोलिसांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचा प्रयत्न केला. त्याच धर्तीवरती साकीनाका विभागातील साकीनाका पोलीस स्टेशन असेल, त्यांची वसाहत असेल, ते रिपेअर करून घेण्यात यावं. प्रीमियर येथील 650 बेडचं हॉस्पिटल अर्धवट परिस्थितीमध्ये आहे, तेही शासनाने त्या ठिकाणी मंजूर करून घेण्यात यावं. रेसनिंग कार्यालय हे चांदोलीमध्ये आहे, तेही त्या ठिकाणी करून घेण्यात यावं. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जागा आहे, काही लोक जागा फुकट वापरत आहेत, भाड्याने देत आहेत, त्या जागेवरती औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बांधण्यात यावं. अशा पद्धतीने आपल्याकडे या मागण्या करून अध्यक्ष महोदय, फक्त 2 मुद्दे आपल्या समोर सांगतो. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे स्मारक गेले अनेक वर्ष आमच्या समाजाच्या लोकांच्या भावना याची चेष्टा केली जाते, आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे की साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे स्मारक त्यांच्या कर्मभूमीमध्ये तातडीने बांधावं आणि आमच्या समाजाच्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी निधी मंजूर करण्यात यावा. तशाच पद्धतीने संत कक्कया महाराज समाज स्मारक या मुंबई शहरात करण्यात यावं, एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करून आपल्याला एकच सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी रिक्षा चालक आहे. अच्छा, या
एकच सेकंद फक्त. अध्यक्ष महोदय, रिक्षा चालकाच्या भावना आहेत. गोरगरीब रिक्षा हा उपनगरामध्ये प्रत्येकाला घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. शासनाचं अभिनंदन करेल. त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेचं अभिनंदन करेल. त्यांनी रिक्षा चालकाच्या भावना ऐकल्या.